मी इंजिनियर मनोहर वाघ, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आम्ही त्या 12 तारखेपासून उपोषणाला बसलाय. शासनाकडे आमचे वेळोवेळी तक्रारी अर्ज दिले असता गौण खनिज संदर्भ असेल, घरकुल घोटाळा असेल किंवा रस्त्याचे कुठलेही कामे असतील, असे अनेक तक्रारी अर्ज आम्ही शासनाला खालच्या तळापासून तर वरती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक निवेदन दिले. मंत्रालयातून सुद्धा निवेदन पाठवले, महसूल खात्यात निवेदन पाठवले. महसूल खात्याकडनं गौण खनिज संदर्भात कलेक्टरांना आदेश आले असताना कलेक्टरांनी खाली आदेश उपविभागीय अधिकारी यांना दिले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले. परंतु हा एक सर्व नियोजनबद्ध फार्स आहे. चौकशी तयार केली जाते परंतु कारवाई शून्य असल्यामुळे आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना 6 तारखेला कळवले होते की न्याय जर मिळत नसेल तर 12 ऑगस्ट पासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत. परंतु येथील जे शासकीय अधिकारी एवढे निगरगट्ट आहे, गेंड्याच्या कातडीचे आहे, यांच्या प्रत्येक विभागाचा प्रत्येक भ्रष्टाचाराशी साठेलोटे आहे. गट विकास अधिकारी ती ग्रामसेवकाशी साठेलोटे आहे. कलेक्टर अधिकाऱ्यांकडनं खालच्या अधिकाऱ्यांची, उपविभागाचे अधिकारी गौण खनिज संदर्भात जे ठेकेदार असतात त्यांच्याशी साठेलोट आहे आणि हे संपूर्ण कामावरती दुर्लक्ष करतात. शिंदखेडा तालुक्यातला वाळू ठेकेदार चोरी करण्यासाठी शिरपूर तालुक्यात येतो, त्याच्यासाठी संपूर्ण पुरावे दिले जातात. सगळे एव्हिडन्स दिल्यानंतरही सुद्धा कारवाई होत नाही. महसूल मंत्र्यांनी कारवाई करत तरी होत नाही आणि संबंधित शेतकऱ्यावरती पण 2 वर्षापासून अन्याय चालू आहे. त्याने अनेक तक्रारी अर्ज केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडे आल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांच्या बाबतीत तक्रारी केल्या, परंतु साधी त्या तक्रारीची आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. 2 वर्षापासून एवढी कारवाई चालू आहे आणि त्या कारवाईवरती जर दखल घेत नसणार तर आमचं जे आंदोलन आहे न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहे. येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत जर या शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय नाही दिला, माझा तालुका अध्यक्ष आणि संपूर्ण टीम आत्मदहन करेल 15 ऑगस्टच्या दिवशी कलेक्टर ऑफिसच्या समोर. आपण उपोषणाला बसल्यापासून काल बसले 12 तारखेला आपल्याला कोणीही आमची दखल घ्यायला आले नाही. आम्ही त्यांना संपूर्ण कागदपत्र कारवाई पूर्ण केलेली, संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. परंतु अधिकाऱ्यांना कोणत्याही तक्रारीची किंवा कागदपत्रांना केराची टोपली दाखवतात आणि निगरगट्टपणे बसून शांतपणे बसतात. जनता गेली खड्ड्यात, आम्ही आमचं काम करू.